डिंपे, काय ग, तू स्वयंपाकघरात काम करतेस? हा मग आपलं घर आहे म्हटलं, काम नको करायला? काय म्हणली परत बोल. बया, पण तू तर हिरोईन आहेस आणि हिरोईन अशी कामं करणं म्हणजे. हिरोईन आहे म्हणून काय झालं? हिरोईनला कधी भूक लागत नाही? आणि काय ग मम्मी, तू एकटीच अशा किती दिवस खस्ता खात राहणार आहे? त्यामुळे मी ठरवलंय इथून पुढे तुला मदत करायची. आता मोठी झाली आहे ना मी. टिंपे, तुला खरंच कोणी काय झपाटलं का? नाही, तुला काय तर पाहिजे असेल त्या बिगर अशी वागणार नाहीस. हे असं आहे तुझं. तुला मदत केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम. मला ना मम्मी कळत नाही तुझ्या समोर कधी कधी कसं वागायचं ती. तसं नाही बया, पण अंगावर पाल पडल्यासारखं काम झटकून टाकतेस. आणि आज असं न बोलवता आली, आज स्वयंपाक काय करतेस असं बघितल्यावर कोणाला बी झटका बसेल ना. वय, पण आता इथून पुढे नाही बसणार झटके, कारण मी ठरवलंय इथून पुढे सगळी कामं मनापासून करायची आणि तुला प्रत्येक कामात मदत करायची. आणि हा, एक महत्वाची गोष्ट द्यायची आहे तुला. थांब आली. काय ग? आली की थांब. बया, बघ बया बाय. ठीक आहे, पैसा तुला घर खर्चायसाठी. आणि आणखी लागले तर सांगा. टिंपे, बया तुला काय झालंय? मला तर काय कळलं बया. कंगडी बाबांसमोर रोज प्रार्थना करायची, माझी पोरगी शाण्यासारखी वागू दे म्हणून. बया, त्यांचीच कृपा झाली म्हणायची. असंच समज. पण टिंपे, एवढं पैसे तुझ्याकडे कुठं आलं ग? अगं मम्मी, ते डॉक्टर आणि कंगनी बाबाचीच कृपा झाली समज. आता पार्लर चांगलं चालायला लागलंय ना, आणि शूटिंगचे पण पैसे मिळतात, त्यामुळे पैसे यायला लागलेत. तुला कधी बी पैसे पाहिजे असतील ना तर मला सांगत जा. हा बया, गुणाची ग माझी लेक. कंगणी बाबा, अशीच कृपा ठेवा माझ्या लेकीवर. मम्मी, आता सगळ्यांना भूक लागली असेल ना, तू ताट दे ना, मी वाढती. वय वय. हा, इकडे दे, इकडे दे. तुला नाही केले ताट ते? माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी ग? डॉक्टरांसाठी. तुझ्या काय लिंबू फिरवले का काय त्या बाई भुलव्यानं? मला वाटत होतं आमच्या वळणावर गेली, पण जरा डोकं चालव की नाही, गेली आईच्याच वळणावर. आणि मर्दी की तिकडे त्याला, तुला कशाला का त्याची जेवणाची काळजी पडली? आजी, डॉक्टरांबद्दल काय बी बोलू नको. त्यांच्यामुळे आपण वाढत आहे ना ह्याची तरी जाणीव ठेव की. त्यांच्यामुळे 2 टायमाचं खायला मिळतंय, हे पटलंय मला. त्यामुळे डॉक्टरांबद्दल वाईट साईट अजिबात बोलायचं नाही. मी अजिबात खपून घेणार नाही. जा शानी बन. अंगाला सुटली खाजन हाताला नाही लाज, अशी गत आहे तुमची. किती बी वरडा, पण सुधारायचं नाव नाही. मग वरडायचं कशाला? माझं लगीन ठरलंय ना, म्हणून वरडते. गावात पतपेढीचं काम सुरू झाले की माझ्याकडे खूप पैसे येतील. लोकांचा विश्वास जिंकायचा असेल, त्यांच्या घरातून जास्तीत जास्त पैसे बाहेर काढायचे असतील तर मला माझ्या खिशातले पैसे खर्च केले पाहिजेत. पण त्यासाठी माझ्याकडे खूप पैसे लागतील. एवढा पैसा आणायचा कुठून? काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर, काय ग? चला जेवायला बसा. हे घ्या, तुमच्यासाठी आज गरमागरम जेवण आणलंय मी. काय? तू माझ्यासाठी, चक्क माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस? हा मग, मी पार्टनर आहे की नाही तुमची, मग पार्टनरने पार्टनरची काळजी नको घ्यायला? घ्या, गरमागरम खाऊन घ्या. काय टाकलं तर नाहीस ना त्यात? वय, अहो काय डॉक्टर, एवढी पण वाईट नाही म्या कशाला तुम्हाला मारू? नाही म्हणजे एवढी पण येडी नाही ना,
एखादी कोंबडी सोन्याचा अंड देत असेल तर डायरेक्ट चिकन साठी तिला मारीन. घ्या. एवढीच जर का अक्कल असते ना तर नीलमला मारलं नसतंस तू. दोघांनाही भरपूर पैसा मिळाला असता. पण नाही, तुला माझ्या सगळ्या प्लॅनची माती करायची होती. नाही म्हणजे झाली चूक. तुमची एक सोन्याची अंड देणारी कोंबडी मी मारली, पण दुसरीची सोय केली आहे ना. म्हणजे म्हणजे एक पोरगी आहे, लय मालदार पार्टी, चिकार पैसा आहे त्यांच्याकडं. फक्त ना त्यांच्या जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण तीच जर जमीन तुम्हाला मिळाली ना डॉक्टर, तर शपथ आपण तर डायरेक्ट करोडपती हो, डायरेक्ट करोडपती. मग मी आता मस्त एक हिंदी पिक्चर करणार, कारण मराठी इंडस्ट्रीला माझी कदरच नाही. मग काय, मुंबईमध्ये आलिशान फ्लॅट घेणार, 4-5 गाड्या, अयो, आणि मुरलेले पैसे त्याने वाड्याची डागडोजी करून टाकणार. झाली तुझी स्वप्न बघून झाली का राहिलेत अजून? म्हणून मी तुला पार्टनर म्हणून घेत नव्हतो. अरे ती मुलगी कोण आहे, तिची अडचण काय आहे, तिच्याकडे पैसे किती आहेत याचं काहीही माहिती नाही. आणि तिच्या पैशांवर तू लागलीस पिक्चर वगैरे करायला. हाय का डॉक्टर, माणसाने नेहमी मोठी स्वप्न बघावीत. मोठी स्वप्न बघूनच माणूस मोठा होतो. हो डिंपल मॅडम, तुमचं लेक्चर थांबवा. ती मुलगी कोण आहे, तिची अडचण काय आहे आणि नक्की कुठे भेटली तुला ती? तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते ना, तेव्हा ती वाड्यात आली होती. तेव्हाच ती सांगत होती की तिच्या जागेचा काहीतरी सरकारी प्रॉब्लेम आहे म्हणून. झालं, विसर सगळं. डिंपल, सरकारी काम आहे, मी हात नाही घालणार. रिस्क खूप असते. डॉक्टर, रिस्क आहे पण पैसा तर फिक्स आहे ना. आता मला सांगा, रिस्क कशात कशात नसती, सगळीकडे रिस्क आहे. एकदा सांगितलं कळत नाही का ग? मला नाही हात घालायचा, जा. डॉक्टर, तुमच्या भल्यासाठी सांगते, आलेल्या संधीचा फायदा सोडू नका. आता तू मला शिकवणारस का मी काय करायचं ते? जा. ठीक आहे, जाते हो. हे असं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नाही पैसा कमवायचा ना, नका कमवू, बसा अशीच. आई बोल. आई तुला किती वेळा सांगितलं, त्या गुंडांना घाबरायची काही गरज नाहीये. हा, किती घाबरतेस तू, शपथ. अगं ती आपल्या हक्काची जमीन आहे आणि तुला माहितीये का सरकारकडून किती पैसे मिळणार आहेत त्या जमिनीचे. तू त्या गुंडांची ऑफर वगैरे मान्य करू नकोस. हा, खूप मोठं नुकसान होईल आपलं. अगं आई, आता दादाच्या शिक्षणासाठी आणि आजीच्या गोळ्यांसाठी किती पैसे लागतात ग आपल्याला. हे बघ, तू घाबरू नकोस मुळीच. मी आहे ना, मी आता मोठी झालीये, मी बघते ग काय करायचं ते. हा चल, फोन ठेवते. $1,16,000, $1,18,000, $1,20,000. $1,20,000 काय रे? हरभजा, दिवसेंदिवस पैसे डबल करणाऱ्यांची संख्या वाढतच चाललीये. मला तर वाटतंय ना, मला तर लॉटरीच लागलीये. अरे पतसंस्थेसाठी जमीन मिळाली, बरं ते बांधायला लोन बी मिळालं. अजून काय पाहिजे? चांगलंय चांगलंय. आहे बघ, तुझं नाव आहे ना, एक दिवस लय मोठा माणूस होणार बघ तू. हा 100% होणार म्हणजे होणारच. हा भजी, इंच्याच्या भाषेत तुझ्या ह्याला हे आलं म्हणजे भजी, तुझ्या कष्टाचं चीज झालं. पण नाम्या, आता तुझ्याकडे एवढे पैसे यायला लागले तर तू गावच्या पंचायतीसाठी काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून काहीतरी पैसे द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. चांगली इच्छा आहे सरपंच, एकदम चांगली इच्छा आहे. अहो सरपंच, घर तर बांधून होऊ द्या, तुम्ही अगोदरच दरोडा घालताय.
अहो पतसंस्था सुरू होऊ द्या आधी. नाही तर काय, गावातल्या लोकांची हीच खोड मला आवडत नाही. हा, जमन तसं वार पडायचं, दोन्ही हाताने वार पडायचं. हा, एखाद्याला मदत करायचं राहिलं बाजूला, मदत करायच्या वेळेला गायब व्हायचं. हा, आणि तिथं काय फुकट मिळालं की लगेच प्रकट व्हायचं. अर्थ एक नशीब चांगले, गावात डॉक्टर आल्यापासून सगळ्यांचं बरं चाललंय. बरोबर बोललास तू. अरे जेव्हापासून डॉक्टर आलेत की नाही तेव्हापासून आपल्या गावात काय 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 बदलायलाच लागलंय. माझं तर नशीबच जाळलंय. ही स्वीटो संट मुलगी कोणाची रे? म्हणजे इनोसंट. अरे पडली काय? हे पुरी नाम्या, पाण्याची बाटली घेऊन ये पटकन. दिदे काय झालं? नाम्या पाणी मार पटकन. बजा तर काय शुद्धीवर येणं झाली. होय ना. हे कोणी ही? अरे कुठंतरी बघितलं का झालंय बघ हिला. हा, वरल्या वाडीत बघितलं तुम्ही 1-2दा. तिथं राहत असेल ही. असेल. बजा मला वाटतं ना आपण वेळ वाया घालवतोय. हिला डायरेक्ट डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. होय चालतंय. सागर गोट्या. हा उचलतो ना. अरे उचलायचं नाही, दुकान सांभाळ. नाही मग मला दूध वाटायला जायचंय. तू ये मग पैसे डबल करायला. जातो ना, सांभाळतो. घे बॉटल घे. डॉक्टर लवकर बाहेर या. डॉक्टर लवकर बाहेर या. डॉक्टर आली का ही मूड परत? अरे त्या कंपाऊंडरची एवढी आठवण येते ना, तर घरी का घेऊन जात नाही त्याला? वाडा म्हणजे धर्मशाळा झाली आहे. जे येते ना ते बुडाला आग लागल्या का ते बाय भलुच्या नावाने बोंबलत येत इथंच. म्हातारे, आम्ही काही इथे गप्पा मारायला नाही आलोय. ती पोरगी बिचारी चक्कर येऊन पडली, तिला डॉक्टरकडे घेऊन आलोय. कशाला त्या मुडद्याकडे घेऊन आला? त्या पोरीची काय आयुष्याची माती करायची होय? त्याची नजर पडायची आता ना, तिला इथं घेऊन जा. हे नाम्या, अरे कुठं त्या म्हाताऱ्याच्या नादाला लागतोय? जा तू बाकडा घेऊन पटकन. जा. डॉक्टर लवकर बाहेर. डॉक्टर बघ वहिनी. मामा भाऊजी, बचा भाऊजी, काय ही पोरगी कोण आहे? काय झालं का हिला? थांबा सांगतो तुम्हाला सगळं. टोन्या जा पटकन डॉक्टरने घेऊन जा. डॉक्टर काय झालं? हा डॉक्टर बघा की ही पोरगी आहे का नाही, नाम्याच्या मुलावर चक्कर येऊन पडली अचानक. आम्हाला कळलंच नाही काय करावं ते. बघा ना, तुम्ही वाचवा ना हिला. या की पुढं बघा. तब सांगे या की. डॉक्टर ही तीच ती जमीनवाली. कोण आहे ही? माहित नाही, पण वरलेवाडीत बघितलं तुम्ही हिला. तिकडची स्थायिक असं वाटतंय मला. तुम्ही लवकर या की, बघा की काय झालं बघा. नाही नको, मी हिला तपासलं तर सगळंच संपेल. मी ह्या गावात आल्यापासून सगळ्यांना एकच सांगतोय, मी डॉक्टर नाहीये. मी जर हिला तपासलं तर सगळ्यांनाच माझा संशय. त्यापेक्षा या सगळ्यापासून लांब राहिलेलंच बरं. काय झालं? तपसा की पोरीला? मी कसं तपासणार? म्हणजे मी डॉक्टर नाहीये ना. माझं नाव नटवर सिंग आहे आणि हे मला जमणार नाही. अहो हाय का डॉक्टर? अहो तुम्ही आमचा देव माणूस आहे, तुम्हाला शक्य ना अशी गोष्ट आहे का गावात? हा नाही तुम्ही या तापसा. डॉक्टर बजा खरं बोलतोय. तुम्हाला आता कंगनी बाबांची कृपा आहे. त्यांच्या कृपेने बघा ना ती बरी होते का. तिला लय गरज आहे आता तुमची. होय डॉक्टर, तुम्ही फक्त कंगणी बाबांचं नाव घ्या, बघा सगळं जमल तुम्हाला. तपासा तिला. अहो तपसा की डॉक्टर?
बरं, तुम्ही आता एवढे सगळं आग्रह करताय म्हणून मी तपासतो. तुम्हाला माहिती मला कोणाला नाही म्हणता येत नाही. पण मला नाही वाटत मी हिला तपासलं तर हिला बरं वाटेल. होय, या. ब्युटिफुल. डॉक्टर, काय झालं हिला? हिला माझ्या रूम मध्ये घेऊन जावं लागेल. चालतंय की, लगेच घेऊन जा. अरे देवा, डॉक्टरांचा विचार बदलला का काय? आमची जमीन नाही देणार तुम्हाला, आधीच सांगते. जर काही केलं ना मी जोरात ओरडेन, आधीच सांगते. मला लहान समजू नका. तू शांत हो, मी काही करणार नाहीये. मी तुला बरं करतोय. मग इथे कुठे आणलं मला? तुम्ही किडनॅप तर नाही ना केलेत मला? वेडी आहेस का तू? मी का तुला किडनॅप करीन? आमच्या जमिनीसाठी. नाही, माझा त्याच्याशी काही एक संबंध नाहीये. तू चक्कर येऊन रस्त्यात पडली होती तेव्हा गावातले लोक तुला माझ्याकडे घेऊन आले. आता मी तुला बरं करतोय. तुम्ही कोण आहात? या गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. म्हणजे ते डॉक्टर देव माणूस तुम्ही आहात? हो, मीच आहे. शपथ, मला कधीपासून भेटायचं होतं तुम्हाला, पण मला वाटलं नव्हतं की आपली भेट अशी होईल ते. हो, मला कळत आहे तुला खूप बोलायचं माझ्याशी, पण सध्या तुला आरामाची खूप गरज आहे. तू इथेच आराम कर, मी पाणी घेऊन आलो. टिम्पल म्हणत होती ते खरंय, चांगली संधी आहे, सोडायला नको.